तर पुन्हा एकदा स्वागत आहे एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. त्याचा ब्लॉग असा होणार आहे की आमच्या घरी आज गणपती बसणार आहे. तेव्हा काही गणपती आणि इथं मकार आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे नारळ फोडायला. आणि इथे तुम्ही लाईटिंग चेक करा. मी आता लाईट बंद करतो, बघा तुम्ही आता. तेव्हा गाईस कवरी लाईट पेटतं आपल्या मकराची. आणि आज आपला गणपती बसणार आहे इथे आणि आम्ही खूप धमाल करणार आहे. आणि माझी मम्मी बाहेर आता रांगोळी करत आहे गाईस. आणि बघा आमचा पप्पा इथं स्पीकर चालू करत आहे. आता आमच्या पप्पाला मी विचारतो आपल्याला आता कुठं जायचं आहे. आता आपल्याला कुठं जायचं आहे? नारळ पडत नारळ देवाना गाईस आता आपण आपल्या हनुमान मंदिरमध्ये आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण करू शकतो. आपण आता नारळ फोडायला आलो आहे आपल्या हनुमान मंदिरमध्ये. बघा तुम्ही आता गाईस. हे बघा आपला गाव देवा. आपल्याला आता कुठे कुठे जायचं आहे? गाईस आपल्याला आता 3 ठिकाणी गावात जायचं आहे. आणि हा बघा आपला मंदिर आहे. आणि इथे 2 घंटा लावलेले आहेत. अरे आदेश वाटला. आपल्याला कुठे जायचं आहे? तुम्हाला परिवार कुलदैवत. आपल्याला धुमाल परिवार कुलदैवत येथे जायचं आहे. बघा तुम्ही जायचं आता समोर घर येईल त्यांचा. तर गायचा तर आपण आता आपल्या धुमाल परिवार येथे आलेला आहे गाईज. बघा धुमाल परिवार कुलदैवतचं मंदिर आहे इथे. जय मल्हार. गाईज एका पटक्यात नारळ फुटलेला आहे. तर कुठे यायचं आहे? गाईज आता आपल्याला म्हसोबावर नारळ फोडायला जायचं आहे. तुम्हाला दाखवतो म्हसोबावर नारळ फोडायचं आहे. तर गाईज आता आपण आपल्या म्हसोबाच्या इथं आलेलो आहे. आपल्याला इथे जायचं आहे. गाईज इथेच आपण नारळ फोडतो. गाईज म्हसोबाला ना तर गाईज आता आपल्या साईबाबाच्या इथे आलेलो आहे आपण. तुम्ही बघू शकता इथं कटलरी पण आहे. गेलेच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं मी मकार बनायचं होतं तेव्हा गाईज. आणि आता इथे नारळ फोडायचा सुद्धा आहे आपल्याला. महाराज की आता आपलं नारळ फोडून झालेलं आहे गाईज. आता आपलं नारळ फोडून झालेलं आहे. आता सगळे काम झाले. आपलं नारळ फोडायचं काम झाले. आम्ही एकूण किती नारळ फोडले आता गाईज? आपण 4 नारळ फोडले आणि आता नारळसुद्धा फोडले गाईज. तर गाईज आता आपल्या घरात तयारी झाली तेव्हा गाईज. आणि इकडे माझा मित्र आहे तुषार. काय बोलेल का बघा तो तुषार. आपल्याला आता काय करायचं आहे? पत्ती घालायची आहे गाईज. आणि रातच्या आपल्याला नाचायचं आहे. एवढा गाईज कवरी पब्लिक आली इथं. काय बोलतं गाईज? आतमध्ये पण डेकोरेशन चाललेलं आहे आपला. हे बघा इथं अजून मी तयारी करणार आहे नंतर. मी तयारी केली, अजून तयारी नाही केली. मी आता नंतर करेन. चला ते काय बोलते का गाईज तुम्ही? हे बघा गाईज इथं अख्खी पब्लिक बसलेली आहे. मोदक बिदक करतात.
कणीला कापताच दाखव गाईड आपली मेन वस्तू गणपती फुल डेकोरेशन केलेलं आहे गाईड बघू शकता तुम्ही दर्शनाला या तुम्ही मानिवली पाडा हनुमान मंदिर नियर विकी झोम गाईज गणपती सुद्धा बघू शकता तुम्ही आपला कालचा ब्लॉग लेट अपलोड होईल आणि मी आता चॅलेंज घेतले की आपला डेली ब्लॉग ना गणपतीचा पहिला दिवस पण आहे यावेळी आपल्याला शिकवतात आपण यांना शिकून जाऊ पण यावेळी आपल्याला शिकवतात नंतर तयारी झाली गाईज आम्ही तुम्हाला भेटू बाय. गाईज आपण इथं आता पट्टी खायला बसलेलो आहे घेऊन जाताना गाईज तर गाईज आता आपली आरती सुरू होणार आहे व गाईज इथे किती जण जमलेले आहेत आता आरती मी घेणार आहे तुम्हाला सर्वांना दाखवतो मी आरती गाईज आता आपली आरती येणार आहे व तुम्ही आता आपण आरती सुरुवात करणार आहे तुम्हाला दाखवतो आरती सुरुवात करताना गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया तर बघ गाईज तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आज आपल्या घरी पाहुणे आले तुम्ही दाखवावे गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटू नंतर